ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYCमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYCमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYCमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYCमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। खरं म्हणजे गैरसमज, ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत, कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं। परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधी बंद होणार नाही। ई-KYC या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-KYC आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही। कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही। त्यांची योजना कायम सुरू राहणार। सध्या आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेचा तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही नक्की सांगा। तर बघा, सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसामध्ये तुमचा लाभ जो आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। म्हणजे तुमचे पैसे या ठिकाणी जमा होत राहणार आहेत। त्यांनी ट्विट करून देखील ही माहिती या ठिकाणी दिलेली होती। सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रक्रिया जी आहे या ठिकाणी सुरू होत आहे अशी माहिती त्यांनी दिलेली होती। अखंडपणे ही योजना सुरू राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी ई-KYC देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे असं देखील सांगितलेलं होतं। त्यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे ही देखील माहिती त्यांनी दिलेली होती। तर बघा, मग आता दिवाळीसाठी तुम्हाला 4500 रुपये देखील भेटू शकतात। मग ते कुठल्या महिलांना भेटू शकतात? जसं की आपण पाहिलं असेल त्यांनी या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक ट्विट केलेलं होतं ज्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी जी आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये जून महिन्यापासून अपात्र करण्यात आलेलं होतं। तर त्या लाडक्या बहिणींना जून असेल, त्यानंतर जुलै असेल आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता
हप्ता असेल तो भेटलेला नव्हता, त्यांना डायरेक्ट आता सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता आलेला असेल. तर तुम्हाला जून महिन्यापासून पैसे भेटलेले होते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा आता मग तुमची KYC झालेली असेल किंवा पडताळणी झालेली असेल, कारण की त्यांनी सांगितलेलं होतं की 26 लाख लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेला होता आणि त्यानुसार हे लाभार्थी निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याची सूक्ष्म छाननी जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची अपात्रता आणि पात्रता स्पष्ट होणार आहे असं सांगितलेलं होतं. म्हणजे जवळपास 3 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. तुमची पडताळणी आता झालेली असेल, त्यानुसार जर पडताळणी झालेली असेल आणि तुमची KYC ही झालेली असेल तर मग तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्टचे या ठिकाणी 4,500 रुपये देखील दिवाळीच्या काळामध्ये जमा होऊ शकतात. आता बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे मागचे देखील जमा झालेले आहेत आणि त्यांना सप्टेंबरचे 1,500 रुपये देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याच्यानुसार आता दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने हे पैसे सप्टेंबर महिन्याचे भरपूर सारे लाडक्या बहिणींना जमा होत आहेत. ज्यांचे जमा झाले नाहीत त्यांचे देखील जमा होतील, परंतु आता KYC देखील करणं गरजेचं असणार आहे. तर कारण की बघा तुमचे पुढील जे पण सर्व लाभ असणार आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत. त्याच्यामुळं तर लाडक्या बहिणींसाठी ही चिंतेची बाब आहे. याच्यामध्ये महिलांना KYCच्या नियमांमुळे 1,500 रुपयाचा लाभ बंद होणार की काय अशी देखील चिंता आहे. कारण की बघा KYC जर झाली नाही तर तुमचे पडताळणीमध्ये अडथळे येऊ शकतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुमचा. नंतर पडताळणी न झाल्यास लाभ देखील काही कारणास्तव स्थगित होऊ शकतो. जसं की जून महिन्यापासून आपण पाहिलेलं असेल 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता. त्यांना अपात्र करण्यात आलेलं नव्हतं, योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं नव्हतं. योजना तुमची चालूच राहणार आहे, परंतु तुमची प्रत्येक वर्षी आता KYC करणं गरजेचं आहे. बघा सध्या KYC चालू आहे. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक अपडेट समोर आलेली आहे. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र महिलांना या ठिकाणी वगळण्यासाठी शासनाने आता KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थी महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तुमची KYC पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलाय का त्याचबरोबर झाली असेल किंवा नसेल तरी देखील तुमचा सप्टेंबरचा हप्ता आलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा आता ज्यामुळे त्यांना मिळणारे मासिक 1,500 रुपयाचे अनुदान बंद होण्याची देखील भीती व्यक्त होत आहे. KYCसाठी भरपूर सारे समस्या येत आहेत. नेमकी काय समस्या आहे याच्यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी ट्विट देखील करून या ठिकाणी माहिती दिली होती की KYCसाठीची जी या ठिकाणी वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे त्याच्यामध्ये सुधार केले जाणार आहेत. तांत्रिक प्रक्रियासाठी या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधार केले जाणार आहेत आणि KYC करण्यासाठी अडचणी येणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं होतं. परंतु नेमक्या कुठल्या समस्या येत आहेत बघा. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार लाभार्थी महिलेला KYCसाठी तिच्या पतीच्या म्हणजे विवाहित असल्यास किंवा या ठिकाणी वडिलांचा अविवाहित असल्यास आधार कार्ड क्रमांक नोंदवणं आवश्यक आहे. ही खूप मोठी या ठिकाणी समस्या आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना ही समस्या येते. कमेंट बॉक्समध्ये देखील त्या लाडक्या बहिणी सांगतायत तुम्हाला ही अशी समस्या येते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परंतु अनेक लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत. हा मोठा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी सरकारनं लवकरात लवकर काहीतरी ऑप्शन काढायला पाहिजे वेबसाईटवरती. बघा पती हयात नसलेल्या विधवा महिला आणि वडील हयात नसलेल्या अविवाहित महिला यांना KYC फॉर्ममध्ये पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकासाठी पर्याय निवडताना मोठी अडचण येत आहे. तर बघा ही मोठी समस्या आहे. त्याच्याबद्दल ऑप्शन अजून आलेलं नाही. बरेच लाडक्या बहिणींना ही समस्या भेडसावत आहे. सध्याच्या प्रणालीमध्ये अशा विशिष्ट परिस्थितींसाठी कोणतीही सुविधा म्हणजेच ऑप्शन उपलब्ध नसल्यामुळे ही संबंधित महिला KYC प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल. त्यापाठोपाठ अजून एक प्रश्न लाडक्या बहिणींना येतो, समस्या येते ती म्हणजे आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही म्हणून. बघा त्यांना सप्टेंबरचाही हप्ता भेटलेला असेल, ऑगस्टचाही हप्ता भेटला, मात्र तशी देखील या ठिकाणी समस्या पुढे येताना दिसत आहे. तर त्याच्याबद्दल देखील अजून प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही. बघा आता 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. वेबसाईट हळूहळू अपडेट केली जाईल, मात्र याच्यामध्ये या ठिकाणी ह्या लाडक्या बहिणींना समस्या येते. बघा तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 2 महिन्याचा कालावधी आहे. त्याच्यामुळे वेबसाईट जशी अपडेट होईल तशी तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि याच्याबद्दल देखील या ठिकाणी लवकरच ऑप्शन येऊ शकतो ज्याच्यामध्ये जसं की वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत, मग आधार क्रमांक कोणाचा टाकायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना आहे. त्याच्यावरती देखील ऑप्शन येऊ शकतं. त्याच्यावरती देखील काम चालू असू शकतं. याच्यामध्ये जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केले जाईल. तर बघा आता KYC पूर्ण करण्यासाठी शासनाने नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. मुदतीत KYC न झाल्यास 1,500 रुपयाचा लाभ बंद केला जाईल असे या ठिकाणी बोललं जात आहे.
याच्या पुढचे लाभ म्हणजे ई-KYC प्रक्रियेचा वेळ जो आहे तो संपल्यानंतर पुढे, त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे ई-KYC न झालेल्या आणि पती किंवा वडील हयात नसल्यामुळे आधार क्रमांक देऊ न शकलेल्या हजारो महिलांचा लाभ बंद होईल की काय अशी भीती व्यक्त होत आहे. तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडे संपर्क साधायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतो. इतर अजून तांत्रिक अडचणी देखील लाडक्या बहिणींना येतात, जसं की केवळ आधार क्रमांकाची अडचण नाही, तर ई-KYC पोर्टल सातत्याने OTP एरर, सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क प्रॉब्लेम यासारख्या तांत्रिक समस्याला देखील या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. यामुळे पात्र असून देखील अनेक लाडक्या बहिणींची वेळेत प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजेच ई-KYCची प्रक्रिया. तर लाभार्थ्यांचे म्हणणं आहे की जर शासनाला योजनेत पारदर्शकता हवी असेल तर पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी KYC करताना योग्य पर्याय उपलब्ध करून दिला जावा, म्हणजेच ऑप्शन उपलब्ध करून दिला जावा. सध्या योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होत असून दिवाळीपूर्वी हा दिलासा देखील मिळालेला आहे. मात्र KYCच्या मुदतीपूर्व सरकारने या गंभीर प्रश्नावरती काय तोडगा काढायचा याकडे सर्व लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे. आता या ठिकाणी सरकारकडून या महिलांसाठी नेमका कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर तुम्हाला संपूर्ण अपडेट दिलेली आहे. याच्याबद्दल जसं ऑप्शन उपलब्ध होईल किंवा याच्याबद्दलची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमच्या याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.